विद्यार्थी मित्र, व्यवसाय सेवा या चौथ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. व्यावसायिकाला उत्पादित केलेला माल ग्राहकापर्यंत पोच करण्यासाठी वेगवेगळ्या सेवांची आवश्यकता असते. या सेवांचा वापर करून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोच करण्याचं काम करतो. यामध्ये बँकिंग, विमा, वाहतूक, गोदामे व संप्रेषण इत्यादी सेवांचा वापर केला जातो. आतापर्यंत आपण बँकिंग सेवेचा आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर बँकेचे जवळजवळ प्रकार किंवा बँकेची कार्ये, ई बँकिंगची सेवा इत्यादी माहिती घेतली. त्याच्यानंतर विमा या घटकाची माहिती आपण घेत आहोत. विमा म्हणजे काय याची माहिती घेतली. त्याच्यानंतर विम्याचा अर्थ, विम्याची तत्वे, विम्याचे प्रकार याच्यामध्ये आपण माहिती घेत आहोत. विम्याच्या प्रकारामध्ये जीवन विमा याची आपण माहिती घेत आहोत. त्याच्यानंतर बघा, तर विमा म्हणजे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा एक जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. म्हणजेच आपली अनिश्चित घटनेची जबाबदारी आपण दुसऱ्यावर ढकलतो, असा संदर्भ या विमा या प्रकारामध्ये येतो. जे एक व्यक्ती आपली अनिश्चित धोक्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर ढकलून दुसरी व्यक्ती ही जबाबदारी स्वीकारून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्याचे कबूल अथवा मान्य करते आणि त्याच्या मोबदल्यात काही रक्कम हप्ता स्वरूपात घेते. अशा दोघातील कराराला विमा असं म्हटलं जातं. तर विम्याच्या प्रकारामध्ये आपण जीवन विमा या घटकाची आपण माहिती घेतली. आता आपण सागरी विमा ही बघणार आहोत. समुद्रातील धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण देण्याचं काम सागरी विमा या प्रकारामध्ये होतं. म्हणजेच जहाजामध्ये होणाऱ्या नुकसानीचं किंवा मालाचं किंवा प्रवासी व्यक्ती असेल त्यांच्यापासून त्यांचं जर नुकसान झालं तर त्याचं संरक्षण देण्याचं काम तर सागरी विमा या प्रकारामध्ये विमा कंपनी विमेदाराला देताना आपल्याला दिसून येते. तर विम्याची सगळी तत्वे जी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितली ती सगळी तत्वे या सागरी विमास लागू पडत होती. तर त्या ठिकाणी जीवन विम्याला काही तत्वे लागू होत नव्हती. त्याच्यामध्ये नुकसान भरपाईचं तत्व असेल किंवा नुकसान भरपाईचं तत्व असेल किंवा इतरही काही त्या ठिकाणी नुकसान कमी करण्याचं किंवा योगदानाचं तत्व असेल, ही तत्वे जीवन विम्याला काही लागू होत नव्हती. पण सगळीच्या सगळी सागरी विमा व अग्नी विमा या प्रकारामध्ये या दोन्ही प्रकारांना सगळीच्या सगळी विम्याची तत्वे लागू होतात. तर सागरी विमा म्हणजे व्यावसायिक एका देशातून दुसऱ्या देशात असेल किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालाची वाहतूक किंवा प्रवासी व्यक्तींची वाहतूक करताना आपल्याला दिसून येतो. आणि सागरी म्हणजे समुद्रामध्ये अनेक घटना घडत असतात. समुद्रापासून त्या ठिकाणी त्सुनामी येणं, भूकंप असेल, समुद्रामध्ये भूकंप असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी काही चोरी, आग लागणं समुद्रामध्ये जाता किंवा इतरही घटना घडू शकतात. त्यापासून संरक्षण मिळावं आणि ह्या संरक्षणाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर विमा कंपनी स्वीकारते. या प्रकार या सागरी विमा या प्रकारामध्ये येताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच विमा कंपनी सागरी धोक्यापासून संरक्षण देण्याचं काम विमेदाराला देताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच व्यावसायिकाला सुद्धा मालाची वाहतूक एका देशातून दुसऱ्या देशानं आयात निर्यात करतो, प्रवासांचीही आयात निर्यात होते. यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजेच व्यावसायिकासाठी एक महत्त्वाचा विमा म्हणून याकडे पाहिलं जातं. तर या सागरी विम्याच्या काही प्रकार आहेत, त्याचीही आपण माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये जवळजवळ 9 प्रकारामध्ये सागरी विम्याचे प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये विमा कंपनी विमेदाराला ह्या सेवा देते. तर विमेदार आपल्याला आवश्यकतेनुसार ह्या 9 प्रकारामध्ये आपल्या नुकसानाची जबाबदारी, अनिश्चित जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीवर किंवा विमा कंपनीवर ढकलतो आणि त्यापासून संरक्षण घेण्याचं काम या विमा प्रकारामध्ये घेताना आपला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये बघा, प्रवास विमा. पहिला प्रकार प्रवास विमा. समुद्रातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जहाजाद्वारे मालाची व प्रवासी व्यक्तींची वाहतूक होत असते.
याच्यामुळे त्या ठिकाणी या प्रवासामध्ये काही अडथळे झाले तर त्यापासून संरक्षण मिळावं यासाठी हा विमा उतरवतो. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्या ठिकाणी मालाची वाहतूक होते. म्हणजे भारतातून मुंबईहून इंग्लंडला जाणार असेल एखादा जहाज तर त्या म्हणजे मालाची वाहतूक होणार असेल किंवा प्रवाशांची वाहतूक होणार असेल त्यापासून संरक्षण मिळावं. त्या प्रवासामध्ये काही जर अडथळे आली तर त्यापासून संरक्षण मिळावं. आग लागणं, चोरी होणं, त्याचबरोबर त्सुनामीमुळे काही माल जहाज बुडणं असेल, इतरही काही घटनामुळे अघटित घटनामुळे जर नुकसान झालं तर त्यापासून संरक्षण मिळावं त्या प्रवासामध्ये यासाठी हा विमा उतरतो. यामध्ये वेळेची मुभा नसते. विषयबाब म्हणजे सब्जेक्ट मॅटर कशासाठी असतो तर प्रवासासाठी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. मग प्रवास चालू केल्यापासून प्रवास संपेपर्यंत हा विमा लागू होतो. म्हणजे मुंबईमधून जाणारं जहाज असेल तर ते इंग्लंडमध्ये पोहोचेपर्यंत प्रवासामध्ये काही नुकसान झालं तर ती नुकसानाची जबाबदारी विमा कंपनी देईल. वेळेची कुठलीही त्या ठिकाणी बंधनं असं नाही. त्याच्यानंतर बघा वेळ विमा. सदर विम्यामध्ये विषय बाबीचा विमा निश्चित कालावधीसाठी घेतला जातो. म्हणजे 1 वर्षासाठी असेल, 1 महिन्यासाठी असेल. या कालावधीसाठी विमेधारकाला विमा कंपनी सुविधा देते. जर नुकसान भरपाई झालं तर समजा मुंबईतून इंग्लंडला जाणारा एखादा जहाज असेल तर त्याला प्रवासी विमाचा विचार न करता वेळेमध्ये 1 महिन्यासाठी, 1 वर्षासाठी कालखंडामध्ये प्रवास जर केला किंवा ये जा केली तर त्या कालावधीमध्ये त्या जहाजाचं जर नुकसान झालं तर सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी विमा कंपनी असेल. त्याचबरोबर ते जहाज जात असताना विमा कालावधी संपला तरी ते प्रवास संपेपर्यंत ते त्या ठिकाणी बंधनकारक असेल. म्हणजे 1 वर्षाचा पिरियड तर 1 वर्षामध्ये समजा 1 वर्षाच्या त्या शेवटच्या दिवशी प्रवासामध्ये जर विमा संपला आणि ते प्रवास संपायचा आहे तोपर्यंत जर काही नुकसान म्हणजे दुसऱ्या दिवशी संपणार आहे पण तरीही त्या ठिकाणी तो प्रवास संपेपर्यंत लागू होईल. त्यालाच वेळ विमा असं म्हटलं जातं. म्हणजे ठराविक कालखंडापुरताच. त्याच्यानंतर मिश्र विमा हा तिसऱ्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी प्रवास विमा व वेळ विमा या दोन्हींचा त्या ठिकाणी संयोजन केलेलं आहे. म्हणजे प्रवास त्या ठिकाणी आपण जे जहाज जाणार आहे ते जहाज मुंबईतून इंग्लंडला जाईल, दुसऱ्या कुठल्याही देशात जाणार नाही, असं प्रवास विमामध्ये केलं जातं. वेळ विमामध्ये त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी म्हणता येईल त्या ठरलेल्या वेळेमध्येच त्या ठिकाणी दोन्हीचा अंतर्भाव त्या ठिकाणी संरक्षण केला जातो. म्हणजे या दोन्ही मिश्र विमामध्ये त्या ठिकाणी अंतर्भाव होऊन होणारं नुकसान जर असेल तर ते नुकसान विमा कंपनीनं घेतलं जातं. त्याच्यानंतर बघा मूल्याधारित विमा याच्यामध्ये काय केलं जातं बघा. बऱ्याच अंशी जहाजावर जाणारा माल किंवा एखाद्या वस्तूची किंवा मालाची आपण किंमत करू शकत नाही. अशा वेळी विमेदाराकडून काही ठराविक रक्कम मूल्य निर्धारित करणं निश्चित केलं जातं आणि त्यानुसार काही विमाची रक्कम विमा हप्ता म्हणून रक्कम धरली जाते. म्हणजे व्हॅल्यूड पॉलिसी असं म्हटलं जातं. ठरलेल्या मूल्याप्रमाणे मालाचा विमा उतरला जातो एक निश्चित ठरवायचा अगोदरच आणि काही विमा उतरला जातो. म्हणजे काही वस्तूंचं आपण मूल्य ठरवू शकत नाही त्याचं मोल. जसं आपण जीवन विम्याच्या बाबतीत एखाद्या व्यक्तीचं मूल्य ठरवत नाही किंवा किती लाख रुपये किती पैसे होतील या व्यक्तीचं आयुष्याचा आपण त्या ठिकाणी किंमत करू शकत नाही, तसं काही वस्तूंच्या बाबतीत आपण किंमत करू शकत नाही. त्यासाठी अगोदरच त्या ठिकाणी मूल्याधारित विमा पॉलिसीमध्ये काही रक्कम निश्चित करायची आणि त्याच्यापासून जर नुकसान झालं तर ती निर्धारित रक्कम त्याला मिळेल. त्याच्यानंतर बघा ब्लँकेट म्हणजे संपूर्ण विमा ब्लँकेट पॉलिसी. याच्यामध्ये बघा विम्याच्या हप्त्यामध्ये सदर विम्याचे संरक्षण आवश्यक प्रमाणात जास्तीत जास्त मर्यादेसाठी घेतले जाते. म्हणजे आवश्यकता काय बाबा संरक्षण करायचं सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे प्रवासामध्ये जहाजामध्ये आग लागल्यानंतर माल जळला, जहाजाचं पण नुकसान झालं, आणखीन काही नुकसान झालं, या सगळ्याची पॉलिसी मिळावी यासाठी ब्लँकेट विमा म्हणून त्या ठिकाणी घेतलं. म्हणजे फक्त माल जळाला तर मालाची जबाबदारी फक्त कंपनी घेईल असं म्हणता येत नाही. तर जहाजाचं जर नुकसान झालं तर त्या जहाजाची सुद्धा भरपाई देण्याचं काम या ब्लँकेट विमा किंवा संपूर्ण विमा पॉलिसीमध्ये दिलं जातं. याच्यामध्ये विम्याच्या हप्ती संपूर्ण रक्कम सुरुवातीलाच पहिल्यांदाच घेतली जाते आणि विमा उतरवताना त्या ठिकाणी वस्तूचे स्वरूप, विशिष्ट मार्ग, प्रवासाचे ठिकाणी यांचा सगळा त्या ठिकाणी अंतर्भाव सगळं त्या ठिकाणी समाविष्ट केलं पाहिजे. व कुठल्या ठिकाणी जाणार आहे, इथनं मुंबईपासून इंग्लंडला जाणार जहाज कुठल्या ठिकाणी थांबणार आहे,
कुठला कुठला माल आहे ह्या संपूर्ण माहिती ब्लँकेट पॉलिसीमध्ये म्हणजे संपूर्ण विमा पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी भरलं जातं. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षण मिळण्यासाठी फायदेशीर होतं. त्याच्यानंतर बघा बंदर जोखीम विमा पोर्ट रिस्क पॉलिसी. बऱ्याच अंशी बंदरावर सुद्धा म्हणजे जहाज ज्या ठिकाणी थांबतं त्या ठिकाणाला बंदर असं म्हटलं जातं, पोर्टवर असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, किंवा जट्टी असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी बऱ्याच अंशी बऱ्याच जहाज लागलेले असतात. अशा जहाजावर बऱ्याच अंशी चोरी होते किंवा आग लागणे, काही नुकसान होणं, अशापासून संरक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी बंदर विमा पॉलिसी उतरवली जाते. म्हणजे जहाज एका ठिकाणी बऱ्याच अंशी बरीच जहाज येत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी आपण ताफ्यात जातो, वेगवेगळ्या बंदराच्या ठिकाणी जहाज एका ठिकाणून जात असताना मध्ये मध्ये थांबत जातं. अशा वेळी बंदरापासून संरक्षण मिळावं, चोरी असेल, आग लागणं असेल, बऱ्याच अंशी बंदरावर वेगवेगळ्या देशात जात असताना किंवा आपल्या एका ठिकाणी लागल्यानंतर सुद्धा बंदरावर चोरी होते, त्याच्यानंतर आग लागू शकते, अशापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्ट रिस्क पॉलिसी उतरली जाते, जेणेकरून बंदरावर होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी विमेदाराला देईल. त्याच्यानंतर बघा संमिश्र विमा. या प्रकारामध्ये विमा एकापेक्षा अधिक विमा हमीदाराकडून घेतला जातो. म्हणजेच नुकसान होणारी वस्तू जर मौल्यवान असेल, अतिमौल्यवान असेल आणि ती मौल्यवान वस्तू एकाच कंपनीवर विमा कंपनीवर विश्वास न ठेवता अनेक कंपन्यांच्याकडनं विमा पॉलिसी घ्यायची. अत्यंत महत्त्वाची एखादी वस्तू असेल आणि ती जर नुकसान जर झालं तर खरोखरच तोटा होणार आहे आणि नंतर विमा कंपनीने पलटी मारली तर त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी बऱ्याच कंपन्यांकडनं आपण विमा पॉलिसी उतरवायची एकाच वस्तूच्या संदर्भात, आणि त्याचे दायित्व वेगवेगळे आणि विशिष्ट असते. विम्याची रक्कम मोठी असते तेव्हा विमा घेतला जाऊ शकतो. म्हणजे विम्याची रक्कम जी आहे ती मोठी असते त्यावेळी अनेक लोकांच्याकडनं त्या ठिकाणी घेतलं. विमा कंपन्या बऱ्याच असतात. मोठी जर एखादी वस्तू असेल, मौल्यवान वस्तू असेल, त्या कंपनीला त्या ठिकाणी विमा कंपनीला बोजड होणार असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच कंपन्यांकडनं विमा पॉलिसी उतरवायची, जेणेकरून आपल्याला होणाऱ्या नुकसानी जर खरोखरच नुकसान झालं तर त्यापासून संरक्षण मिळावं यासाठी विमेदाराकडून, विमा हमीदाराकडून, अनेक विमा हमीदाराकडून म्हणजेच विमा कंपनीकडून विमा पॉलिसी उतरवली जाते. त्यालाच संमिश्र विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा एक जहाज विमा. बऱ्याच अंशी बंदरावर बघा अनेक प्रकारची जहाजं असतात. या जहाजामध्ये कदाचित एक छोटा व्यावसायिक म्हणून एखादा छोटाच व्यक्ती एकच जहाज असणारा मालक असतो. अशा वेळी त्या ठिकाणी एक जहाज विमा पॉलिसी, सिंगल वेसल पॉलिसी असं म्हटलं जातं. एकाच जहाजासाठी ही पॉलिसी उतरवली जाते. त्याला त्या ठिकाणी एक जहाज विमा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ताफा किंवा एक गट्टा विमा पॉलिसी. याच्यामध्ये बंदरावर किंवा त्या ठिकाणी पोर्टवर असेल तर त्या ठिकाणी एकाच मालकाच्या अनेक प्रकारच्या जहाज असतात. त्या जहाजांची पॉलिसी एकाच वेळी घेतली जाते, जेणेकरून सगळ्यांची पॉलिसी वेगवेगळी कागदपत्र करायची आणि परत त्या ठिकाणी का सबमिशन करायचं, याच्यापेक्षा या बंदरावर जी जहाजं आहेत ती एकाच मालकाची आहे आणि त्यापासून संरक्षण मिळण्याची जबाबदारी आपण विमा कंपनीकडे किंवा विमा हमीदाराकडे म्हणजेच विमा कंपनीकडे घेतो आणि त्याला एक गट्टा विमा पॉलिसी या त्या ठिकाणी उतरलं जातो. म्हणजेच त्या ठिकाणी समुद्रमार्गे होणाऱ्या नुकसानीचा अंतर्भाव एक गट्टा विमा पॉलिसीमध्ये अनेक जहाज असतात, एकाच मालकाचे असतात, त्या नुकसानीपासून संरक्षण मिळावं यासाठी विमा कंपनीकडं हा एक प्रकार त्या ठिकाणी अंतर्भाव आहे आणि त्यानुसार विमेदार या पॉलिसीमध्ये योग्य ती पॉलिसी आपण किंवा त्या ठिकाणी विमा उतरवून त्या ठिकाणी घेऊ शकतो. थोडक्यात त्या ठिकाणी बघा सागरी विम्यामध्ये सागरी धोक्यापासून संरक्षण मिळावं आणि व्यावसायिकाला किंवा विमेदाराला त्या धोक्यापासून संरक्षण मिळावं, योग्य ते मूल्य त्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारते आणि एक चांगला व्यवसायासाठी एक चांगली त्या ठिकाणी संधी एक सागरी विमा या पॉलिसीच्या माध्यमातून विमा कंपनी विमेदाराला देताना आपल्याला दिसून येते.